नमस्कार. तर आज आमची त्रिशवी बनली होती कबूतर. तिला उडायचं होतं. मला बोलते, "मम्मा बघ मी कबूतरसारखी उडते." त्रिशवीबरोबर आज टाईम स्पेंड करून संध्याकाळी आम्ही निघालो फन टाईम कार्निवलला. हे औरा हॉटेलच्या अपोझिटला बोरिवलीमध्ये नवीन ओपन झालं आहे. सो ह्यांनी इथे क्रिसमसची ह्यांची थीम चालू होती. काय छान क्रिसमस थीम केलं होतं. जाऊनच आम्ही हे क्यूट रेनडिअरबरोबर फोटो घेतला. त्याच्यानंतर सॅन्टाबरोबर आणि इथे असे क्यूटचे असे स्टफ ठेवले होते फोटोजसाठी. आज जाताच भला मोठा हा डायनोसॉर दिसला आणि ह्यांच्याकडे मला वाटतं कमीत कमी 50 to 100 गेम्स तरी असतील. म्हणजे यू जस्ट नेम इट आणि तेवढे सगळे गेम आहेत. म्हणजे मुलांना मला वाटतं 3-4 तास कुठे जातील समजताच येणार नाही. म्हणजे छोटे टू छोटे गेमपासून मोठमोठे गेमसुद्धा आहेत. म्हणजे तुम्हाला स्पेशली कुठे वेगळं गेम झोनला जायची गरज नाही आहे. मला वाटतं मॉलमध्ये सुद्धा एवढे गेम्सचे ऑप्शन नाही आहेत, जेवढे ह्या एका ठिकाणावर गेमचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे एक भलं मोठं ग्राउंड त्या लोकांनी घेतलं आणि त्याच्यामध्ये असे हे छान गेम सगळे सजवले आहेत आणि इट्स व्हेरी सेफ. म्हणजे तुम्हाला पॅरेंट्सला सुद्धा जर छोटी मुलं आहेत, त्याच्याबरोबर त्या पॅरेंट्सला सुद्धा बसायला अलाउड करतात आणि एवढे गेम आहेत, की म्हणजे मीच आज नवीन-नवीन हे गेम बघितले, की बापरे! हे सगळे गेमसुद्धा असतात लहान मुलांना खेळायला. ह्यांची प्राईससुद्धा रिझनेबल आहे. म्हणजे इट्स नॉट सो एक्सपेन्सिव्ह. 300 तिकीट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 3 गेम खेळू शकता आणि बाकी जसं तुम्ही गेम खेळाल तसे त्याची प्राइसिंग आहे वेगवेगळी. एवढे सगळे छान-छान गेम सोडून त्रिशवी पहिली बसली ह्या ट्रेनमध्ये, टॉय ट्रेनमध्ये. म्हणजे ही अजून अशी बिहेव करते, की ही 1च वर्षाची मुलगी आहे. बाकी सगळ्या गेममध्ये बसायला खूप घाबरते. त्रिशवी जोपर्यंत राउंड मारत होती, इथे जरासं आम्ही आमचे फोटो काढून घेतले. सेकंड नंबर आला ह्या क्यूटशा ब्ल्यू कारचा. म्हणजे केवढी क्यूट ही ब्ल्यू कार आहे ना आणि त्याच्यावर जे लाइटिंग केलं आहे त्याच्यामुळे तर ती कारच एकदम वेगळी वाटते. सो त्रिशवी घाबरत पप्पाबरोबर बसली ह्या ब्ल्यू कारमध्ये आणि अमरनीसुद्धा हिच्याबरोबर ही मस्त अशी राईड एन्जॉय केली. त्रिशवीला तिकडे गेममध्ये बसण्याचा कमी इंटरेस्ट होता आणि तिथे ह्या छोट्याशा टॉयजबरोबर फोटो घ्यायचा खूप इंटरेस्ट होता. बोलत होती, "टॉयज उचला आणि घरी घेऊन चला." सो फायनली त्रिशवी कोणत्यातरी गेममध्ये बसली. म्हणजे आम्हाला तर वाटलं तिकीट सोडून असंच निघायला लागेल आणि हा गेम नंतर तिला एवढा आवडला, की तिने ग्रीन कलर, पिंक कलर, येलो कलर असं करत अमरला 3 राउंड घेतले. अमर म्हणजे त्रिशवीला चक्कर नाही आली, पण अमरला नक्की चक्कर आली आणि मला वाटतं जाईपर्यंत त्रिशवीनी हर एक कलर ट्राय केला असता. पण फायनली ह्याचे 3 राउंड घेऊन आम्ही इकडून निघालो. तिकडून आलो आम्ही आय-सी कॉलनीची लाइटिंग बघायला. पण आमचा तर पोपटच झाला, कारण की आम्ही जस्ट अर्ली क्रिसमसला गेलेलो. सो तेवढं काही डेकोरेशन नव्हतं, म्हणजे बेसिक डेकोरेशन थोड्या लोकांनी केलं होतं. म्हणजे एवढी पण लाइटिंग नव्हती, थोडीफार लाइटिंग होती आणि त्यांचं ऑलरेडी तुम्ही बघू शकता, की तिथे काम चालू होतं